परंतु राजे, आपल्याच माणसांवर शस्त्र उचलताना 10 वेळा तरी विचार करावा लागतो. भाऊसाहेब 10 नाही 100 वेळा विचार करून झाला. समजावूनही सांगितलं. सोनोपंत तर अनेकदा गेले, पण प्रत्येक वेळी त्यांचा अपमानच केला गेला. भाऊसाहेब, आमच्याबद्दलची चंद्ररावांची ही भाषा सुमार दर्जाची आहे. आम्हीही ऐकतोय, वाचतोय. आमचाही आक्षेप आहेच या सर्व गोष्टींना. परंतु राजे, आम्हाला एक सांगा, आपल्याकडे ही काही मातब्बर माणसं आली, ती सहज आली का हो? नाही. त्यांना आपलंसं करण्यात, स्वराज्याचं महत्व सांगण्यात केवढा काळ गेला. हा विचारच लोकांच्या गळी उतरत नाही. मी इलाख्याचा राजा आहे, मी सुखात आहे, असाच विचार करतात. पण गुलामीचा फास दिसत नाही. चंद्ररावही त्यातलाच एक. झाडा नाडून डोंगरा मागून बोलतोय म्हणून त्याची ही उर्मट भाषा. जावळीचं कवच कुंडल जेव्हा निघून जाईल तेव्हा तो काय करेल? मग आपणच सांगावं भाऊसाहेब, काय करावं आम्ही? आम्ही तर म्हणतो चला जावळीवर. होय होय, हर हर महादेवची ललकारी देऊ उठून जावळी. वय आऊसाहेब, अवयो खोडील कांदा दुखावर बांधा कशाला पाहिजे? आऊसाहेब, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, हा चंद्रराव मगरूर आहे, तो बदलणार नाही. कसं बदतील? गेंड्याची कातडी झाली आहे त्याची. बघा भाऊसाहेब, हा संताप बघा, ही चीड बघा. आता तुम्हीच सांगा काय करावं. राजे, एक खलिता, शेवटचा. या खलित्याचं उत्तर बेअदब करणारं आलं तर तुम्हाला सर्व बाबींची मोकळीक. सोनोपंत, खाली त्याचा मजकूर लिहून घ्या. जावळी खाली करून, राजे न म्हणून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची चाकरी करावी. इतक्यावरी बदफैली केलियास मारिले जाल. शहंशाह शाहजहां को कहो, अगर अपने लपते जिगर शहजादा औरंगजेब को चाहते हो तो हमारी शर्तें कबूल करनी होगी. जी हुजूर बड़ी साहिबा. पहली शर्त होगी, शहजादा औरंगजेब के बदले मुगलाई सल्तनत का सारा इलाका हमारा होगा. मुगलाई जागीरी भी हमारे आदिल शाही के नाम होगी. जी हुजूर बड़ी साहिबा. दूसरी शर्त, शहजादा औरंगजेब को जिंदा चाहते हो तो आदिल शाही खजाने में 4 लाख अशरफिया और जंग का पूरा खर्चा जमा करना होगा. खता माफ करना, पर इतना खजाना देने के लिए शाहजहां बादशाह कबूल होंगे क्या? कबूल करना होगा. औरंगजेब शहजादा है, उन्हें कबूल करना ही होगा. मैं एक अर्जी पेश करना चाहता हूं. बड़ी साहिबा, जीजाबाई और सिवा से होने वाली जंग का पूरा खर्चा अगर मुगलों से वसूले तो? खूब, बहुत खूब, बहुत अच्छा दिमाग लगाया. इसी बहाने ख्याल आता है, जंग का खर्चा दूसरों पर डालकर हम मुहिम करते हैं. क्यों ना दूसरों के जान की बाजी लगाकर मुहिम खेली जाए? वो कैसे? शाहजी को फरमान भेज दो. जी बड़ी साहिबा. अब आएगा मजा. महाराज साहेब, खलिता बडी बेगमचा मजकूर शिवराजांविरुद्ध मोहीम काढली जाणार आहे. काय? आपण दख्खनमधील एक जहागीरदार आहात, तेव्हा तुम्हाला या मोहिमेत यावं लागेल सर्व फौजेनिशी. असं? म्हणजे बापाला लेकाविरुद्धच लढवायचं.
पतीला पत्नीवरच तलवार ठेवायला लावायची हे कारस्थान आहे तर आम्ही मजकूर सांगतो तो लिहून घ्या. खलिता पाठवा. आणि हो, एक खलिता शिवबाराजेंना देखील पाठवा. भाऊसाहेब, काय वाटतं तुम्हाला? आदिलशाही आणि मोगलांमध्ये तह होईल की औरंगजेब मारला जाईल? ते शहाजहान बादशाहच्या इशाऱ्यावर अवलंबून आहे. परंतु इशारा तर शहजादा औरंगजेबाला सोडून द्या असाच असणार ना? असू शकतो, परंतु तो इशारा विजापुरापर्यंत पोहोचू दिला जाणार नाही. कारण औरंगजेबाचे भाऊ दारा शुको मुराद, पण ते का अडवतील? शहाजहानचा आजारपण, त्यात औरंगजेब कडवा आहे, कपटी आहे. मुळात त्याच्या भावांची आणि त्याची विचारधारा वेगळी आहे. त्यांना तो दिल्लीत नकोय. पण राजे, काहीही होऊ शकतं. म्हणजे बघा, शहाजहानच्या एका फरमानानं आदिलशाहीने तुमच्या आबासाहेबांना रिहा केलं होतं. अर्थात तुमच्या आबासाहेबांना रिहा केलं तेव्हा मोहम्मद आदिलशाह गादीवर होता. आता ही बडी बेगम आहे. तिला आगापिछा नाही. त्यामुळे विजापूरचं राजकारण कोणत्या क्षणी रंग बदलेल सांगता येणार नाही. भाऊसाहेब, आम्हाला वाटतं बडी बेगम औरंगजेबाला ठार करेल. तसं झालं तर विजापूरपेक्षा आपलाच फायदा जास्त आहे. तो कसा? राजे, औरंगजेब दख्खनचा सुभेदार आहे. त्याला दख्खनचं महत्व कळलेलं आहे. इतर शहजादे दिल्लीत खुश आहेत. तेव्हा औरंगजेब मारला जावा. औरंगजेब मारला जायलाच हवा. पण भाऊसाहेब, औरंगजेब मारला जाऊ शकतो ते केवळ त्याच्यातलं कपट जाग होण्या अगोदर. क्या सोच रहे हैं खान साहब? ये थाल तो खाली है शहजादे. हम सोच रहे हैं कि मुगल सल्तनत इसमें क्या परोसना चाहेगी. हम सोच रहे हैं कि मुगल सल्तनत इसमें क्या परोसना चाहेगी. कारून का खजाना, ऐसा बेशकीमती खजाना जिसकी कोई गिनती नहीं हो सकती. वो खजाना हमारे यहां से आपके खजाने में पहुंच जाएगा. और बदले में हमारी रिहाई. लेकिन हमारी चंद शर्तें रहेगी शहजादे. आपकी सारी शर्तें मान ली जाएंगी खान साहब, लेकिन हमारी भी एक शर्त होगी. आपकी शर्त? आपसे मुराद पाना खान साहब. हम चाहते हैं कि हमें यहां से चुपचाप रिहा किया जाए. बड़ी बेगम के सामने हाजिर ना किया जाए. और अगर हमने आपकी ये बात ना कबूल की तो फिर तो बर्बादी ही बर्बादी होगी, जिसके जिम्मेदार आप होंगे खान साहब. क्योंकि शहंशाह मुगल सल्तनत अपने बेटे को बचाने के लिए यहां पे जरूर आएंगे. आदिल शाही तो बर्बाद होगी ही, उसके साथ में आप भी मिट जाएंगे. और अगर आप हमारी बात मानते हैं, हमें आज रिहा करते हैं, तो हम यानी
कल के होने वाले मुगल सल्तनत के शहंशाह आपका ये कर्जा कभी नहीं भूलेंगे। हो सकता है कि कल को आप आदिल शाही के बादशाह बन जाएं। बातें तो बड़ी दिलचस्प कर लेते हो आप शहजादे। चलिए, आपकी बातें हमने मान भी ली, तो फिर शहजादा औरंगजेब हमारे चंगुल से निकल गए, ये बात फैलने से तो रुकने वाली नहीं। फिर हमारी इज्जत तो धूल में मिल जाएगी। अगर हमने आपको पकड़ा तो हमें हीरों की शाल मिलेगी नजराने में, और अगर हमने आपको भागने दिया तो हमारी मौत तो तय है शहजादे। बिल्कुल नहीं खान साहब, आपको बस एक कहानी सुनानी होगी। वो कहानी ये होगी कि मुगल फौज आई और शहजादा औरंगजेब को निकाल के ले गई। आप लड़ते रहे, आप जी जान से लड़ते रहे। शहजादा तो निकल गया, लेकिन औरंगजेब का एक खासम खास आदमी, एक सरदार आपने मार डाला। मैं? हाँ मेरे अब्दुल, अब क्या सोचते हो खान साहब, खजाना कहां भेजना है? खजाना मिल जाएगा। औरंगजेब की रिहाई यूं खाली हाथ न होगी। बड़ी बेगम साहिबा औरंगजेब की रिहाई के बदले में बहुत बड़ा इलाका और खजाना मांगेगी। हाँ बिल्कुल। लेकिन हमने अगर धोखे से औरंगजेब को ही खत्म कर दिया तो हुजूर वादळ उठल, शहजाद्यालाच मारायचं म्हणजे बेगम साहेबा बी अडचणीत येणार। व खंडणी इलाका तर मिळणारच नाही, पण शहाजहान आक्रमण करल ते वेगळंच। हाँ, शाहजहां को वजह मिलेगी। वो अपनी समंदर सी फौज लेकर हमला करेगा और उसमें मारा जाएगा खान मोहम्मद। मारा जाएगा खान मोहम्मद, वजीर बन जाऊंगा मैं। हुजूर हुजूर, क्या हुआ? हुजूर औरंगजेब कैद से फरार हो गया। क्या? खान साहब, और तुमची वजीरी तर भाग निकली। कैसे भाग गया औरंगजेब? कैसे? किसी को पता भी नहीं चला, औरंगजेब भाग गया। जरूर इसमें किसी की साजिश है। जासूस को भेजकर पता करो कि इस साजिश के पीछे किसका हाथ है। कौन है इसके पीछे, पता करो। जावळी खाली करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे, इतक्यावरी बदफेली केल्या, मारले जाल। असं हनुमंतराव, याची भाषा बदललीये। अय दादा राज, पण म्या म्हणतो सूप बोलतं तर बोलतं, हजार बोकाची चालम बी बोलते, विश्वास बसत नाही। हनुमंतराव, एकदा काय झालं होतं,
आदिलशाह पाच्याला एका वाघाने लय जिरीस आणलं तर माणसाचं रक्त प्यालेला चटवलेला वाघ त्यो. त्याच्या पुढं कोण जात नव्हते, सगळे घाबरत होते. पण एक जण पुढं आला आणि त्या वाघाला म्हणाला, ए कुत्र्या उठ, निघित ना. वाघ त्याच्या आवाजानेच टरकला, उठला आणि निघून गेला. बादशाह खुश झाला, म्हणाला, तू आजपासनं वाघ. काय पाहिजे ते बोल. तो म्हणाला, मला जावळी पाहिजे. बादशाने जावळी दिली आणि चंद्रराव किताबही दिला. हनुमंतराव, हा आपल्या कोळीचा इतिहास. वाघाला कुत्रा समजतो आपण, ह्याला काय समजू. या आपल्याकडून हा शेवटचा खलिता पाठवला जाईल. यानंतर शब्दांचा खेळ बंद. आऊ साहेब, आपल्याकडचा वेळ संपला. आदिलशाही आक्रमण कधीही होऊ शकतं. काही खबर? औरंगजेब आदिलशाही पंजातून निसटला. याचा अंदाज होताच, पण हे एवढ्या लवकर घडेल असं वाटलं नव्हतं. राजा, पण अशानं आदिलशाहीची नाचक्की होईल. ती बडी बेगम आता चवताळणार, खून पडणार. आणि पडलो तरी नाकवर असं म्हणत आपल्यावरच बाहेर सरसावणार. त्याच हालचाली सुरू झाल्यात अशा खबरा येत आहेत. साहेब, बंगळुरूहून शहाजीराजांचा खलिता आलाय. राजे, खूप महत्वाचा खलिता आहे. आपल्यावर आक्रमण होणार हे निश्चित झालंय. महाराज साहेबांना तुमच्या विरुद्ध फौज घेऊन आदिलशाहीच्या सेनेत सामील होण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी तब्येतीचं कारण दिलं. ते लिहितात, राजे सावध रहा आणि शंभू राजेंनी दिलेला बिचवा धार लावून तयार ठेवा. औरंगजेबाच्या मोहिमेनंतर अफजल खानास इकडे धाडा असं सांगितलं गेलंय. शिवबा राजे, संधी येतेय, सज्ज रहा. आम्ही सज्जच आहोत आबासाहेब. एकदा जावळी हाती आली की मग कधी येऊ देत अफजल खान. राजे, अफजल खान हाती येईल, परंतु जावळी हाती येईल असं वाटत नाही. काय झालं? काही निरोप चंद्ररावांचा? हो, जबाब पाठवलाय. ते म्हणतात, जावळीस येणारच तरी यावे. दारूगोळी महजूद आहे. काही बेजबाबास कुते घालून लिहिले ते कासी असे लिहाविले. दारू गोळी महसूद आहे काय? येता जावळी जाता गोवळी. उपाय कराल तर अपाय होईल. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला उदय येणार ते आजच या. बस. समंजसपणा संपून आता कोळशाची दलाली सुरू झाली. हात काळे होणार. त्यापेक्षा हे थांबवावं. राजे, त्या उद्दाम, गर्विष्ठ, मगरूर, विश्वासघातकी चंद्ररावास सबक शिकवा. सबक असा शिकवा की संपूर्ण स्वराज्यात आणि आदिलशाहीच्या दरबारात हर एकाच्या कंठळ्या बसल्या पाहिजेत. तेच होणार आऊसाहेब.
आता चंद्रराव आमच्या हातून जिता राहत नाही हे हमखास. हर 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 महादेव हर 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 महादेव